मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या नाशिकमध्ये आहेत। सर्वच मंत्रीगण भाजपतले या ठिकाणी आहेत। तर एकाच वाहनातून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान आणि त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकचा दौरा करतात, रोड शोमध्ये सहभागी झालेले आहेत। त्याची जय्यत तयारी गेल्या संपूर्ण आठवडाभर चालू होती। पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। नाशिक शहरातल्या रस्त्यांवर अशा प्रकारे वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या स्तरावर अशा प्रकारे सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे आणि एकीकडे स्वागतासाठी ढोल ताशांची ही जय्यत तयारी सुरू आहे। पंतप्रधानांचं स्वागत होत आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पंतप्रधानांचा हा दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरणार आहे। हा सर्वात मुख्य महत्त्वाचा कार्यक्रम आहे, तो म्हणजे 27वा राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन यंदा महाराष्ट्राला करण्याची संधी मिळालेली आहे आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन हे पंतप्रधानांच्या हस्ते होते। पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये हा युवकांचा कार्यक्रम होणार आहे। युवा महोत्सवाला सुरुवात होणार आहे। पंतप्रधान मोदी नाशिककरांना अभिवादन करताना, त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। फुलांनी सजलेल्या गाडीतून पंतप्रधानांच्या या रोड शोला आता सुरुवात झालेली आहे। संपूर्ण देशभरातून आज युवा वर्ग, काही निवडक युवा वर्ग आज नाशिकमध्ये आलेला आहे आणि पंतप्रधान या युवा वर्गाला आज संबोधित करणार आहेत आणि त्यापूर्वी पंतप्रधानांचा हा रोड शो सध्या नाशिकमध्ये सुरू झालेला आहे। महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आजच्या या भरगच्च कार्यक्रमांमध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा पंतप्रधानांकडून होऊ शकतात आणि म्हणून संपूर्ण राज्याचं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। वायुदलाच्या खास विमानानं आज ओझर नाशिक विमानतळावर पंतप्रधानांचं आगमन झालं। त्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याचे काही फोटो त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केलेले आहेत पंतप्रधानांच्या स्वागताचे। इन तस्वीरों में आप देख सकते हैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र। पंतप्रधान मोदी यांचं नाशिकमध्ये आता आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या रोड शोला सुरुवात झाली आहे। नाशिककरांनी प्रचंड मोठी गर्दी केली आहे पंतप्रधानांना पाहण्यासाठी। आज राज्याला 30,000 कोटींची भेट पंतप्रधान मोदी वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून देणार आहेत। मुंबईमध्ये जवळपास 30,000 कोटींच्या विकास कामांचं आज लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे। तर या दौऱ्यानिमित्तानं नाशिकमध्ये युवा वर्गानं मोठी तयारी केली आहे। युवक सध्या विविध प्रांतातून नाशिकमध्ये दाखल झालेत। आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण दिसतंय आज आणि या युवकांचा उत्साह वाढवताना नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेही आपल्याला दिसले। ढोल ताशाच्या तालावर त्यांनी 3 पावली नाच करून आनंद साजरा केला। मोदींच्या स्वागतासाठी खास हे नृत्य आयोजित केलेलं आहे। तर पंतप्रधान मोदींचा हा रोड शो आपण पाहतोय नाशिकमधून। फुलांची उधळण होतीये मोदींच्या या रोड शो दरम्यान। फुलांनी सजलेली ही खास गाडी पंतप्रधानांच्या रोड शो साठी वापरण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांची सातत्यानं नाशिकमध्ये मांदियाळी दिसत होती। पंतप्रधान नाशिकमध्ये येणार असल्यानं हा एक प्रकारची खरं तर पर्वणी नाशिककरांना म्हणता येईल। राष्ट्रीय युवा महोत्सवाचा उद्घाटन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि असे भरपूर कार्यक्रम आहेत आणि आज नाशिक शहराच्या या दौऱ्यामध्ये पंतप्रधान काही ऐतिहासिक ठिकाणी देखील भेट देणार आहेत आणि म्हणूनच नाशिककरांना याची देखील उत्सुकता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या रोड शोसाठी खास गाडी तयार करण्यात आलेली आहे आणि खास कार तयार केली आहे।
आलिशान गाडी ही सजवण्यात आली आहे फुलांनी. यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याचे दिसत आहेत. त्याचप्रमाणे भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही आहेत. अत्यंत उत्साहाचं वातावरण सध्या नाशिकमध्ये पाहायला मिळतंय. पंतप्रधानांना अभिवादन करण्यासाठी नाशिककर रस्त्यावर त्यांनी गर्दी केलेली आहे. नजर आया रोड शो के दौरान.